तर आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते. पुष्कर शिवांश विरुद्ध दत्तप्रसाद साईशा. पुष्कर 11 संघाने नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बघूयात संघाचे ऑनर्स तुम्ही पाहू शकतात. पुष्कर 11 संघाचे किरणजी राळे, नेहमीच एक लाडकं व्यक्तिमत्व तुम्ही पाहत आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे दत्तप्रसाद साईशा 11 संघाचे ऑनर तुम्ही पाहू शकता ललित भिडे आणि त्यांचे आयकॉन प्लेयर आहेत ते साई. पहिला चेंडू सज्ज समोरच्या दिशेने खेळला. हा चेंडू लॉंग चेस आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकाला चांगला फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. तत्पूर्वी मिळाल्या त्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. पुढील चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न येतोय तो डॉट बॉल. पुढील चेंडूसाठी सज्ज, मोठा फटका खेळायचा होता. अजून एक येतोय तो डॉट बॉल. चांगला कमबॅक. तर मागच्या सामन्यात गोलंदाजाला ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याने मेडन षटक टाकलं. त्याला त्यांच्या संघ मालकाकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात आलाय आणि ते कॅश प्राईज त्याला जीपे मध्ये ऑनलाईन सुद्धा ट्रान्सफर झालेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला हर्षद तुम्ही पाहू शकता आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला हिमांशू. हिमांशू तुम्ही पाहू शकता स्ट्रायकिंग एंडला. चांगली गोलंदाजी. मोठा फटका आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चुकी झाली आहे त्याच्याकडून. 2 धावा मिळाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, नकार दर्शवलाय. स्कोर कार्ड पुढे जात असताना 5 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत सुदेश. सुदेश चांगली कामगिरी आतापर्यंतचे तुम्ही बघू शकतात की 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या आहेत. त्या 5 क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा लगेचच बदल करण्यात आलाय. कारण नेहमीच सुनील गावस्कर सर म्हणत असतात की कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अजून एक चांगला चेंडू होता पण बॅटची लिडिंग एज लागली आणि चेंडू गेलाय लॉंग स्टॉपच्या माध्यमातून 4 धाव्यांसाठी. सुपर चौका. कराचा बऱ्याच वेळा या चौकाराने सामने जिंकताना आम्ही देखील पाहिलेत. शेवटचा बॉल या षटकातील. स्लॉट मधला चेंडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पाठवून दिला. नो मॅन्स लँड मध्ये येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर बिनबाद 13. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी P2चा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज तुषार. लेफ्ट हँड स्पिनर तुम्ही पाहू शकता. आता स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज हर्षद आणि नॉन स्ट्रायकिंगला तुम्ही पाहू शकता आता हिमांशू. स्पिन केलाय. नॅचरल लेग ब्रेक.
स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडून झालेली ही चुकी आणि त्याचा फायदा उचललाय दोन्ही बॅटर्सने. एकचं रूपांतर 2 मध्ये केलंय आणि धावा वाढवल्या धावफलकावर 2 ने 15 या आकड्यावर. आणि याच दरम्यान एक सन्माननीय व्यक्तिमत्व आमचे गोरखजी जाधव यांना सुद्धा विनंती आहे, आमच्या मुख्य व्यासपीठावर या आयोजन कमिटीकडून तुमचं सहर्ष स्वागत. गोरखजी जाधव तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. याच दरम्यान खेळलेला हा चेंडू धावा देऊन गेला ती 1 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 16. चांगली गोलंदाजी. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मागच्या चेंडूवर थोडासा फ्लंबिंग झाला, त्याचा फायदा उचलला दोन बॅटरने. 1चं रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि हेच असतं ते मोमेंटो शिफ्ट होतो आणि असे मोमेंटो शिफ्ट करायचे नसतात, कारण तिथून जी मॅच असते जी थांबलेली असते ती चालू होते. तर बघूयात 1चं रूपांतर 2 मध्ये केलंय, मॅच चालू होते का जसंच चाललंय तसंच समीकरण चालू राहतंय, येणाऱ्या पुढील चेंडूवर आपल्याला समजेल. चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस केलाय, नॅचरल लेग ब्रेक, लवकर चेंडू खेळायचा प्रयत्न केला बॅटर्सने. येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉल मॅटर करतील पॉवर प्ले मध्ये, मी तरी मध्ये चर्चेचा विषय राहील डॉट बॉल. जेव्हा तुम्ही डॉट बॉल टाकता तेव्हा फलंदाज स्वतःहून त्याची विकेट कॅरी करतो, प्रेशर असतं. फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने खेचलाय, चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करत, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या दाखल 20. अजून एक लो फुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेचून काढा, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धावचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरी धावांमध्ये. दुहेरीने धावसंख्या पुढे जात असताना 22 या आकड्यावर. तर नेक्स्ट मॅच असणार आहे श्री वॉरियर्स वर्सेस जिगरी क्रिकेट क्लब JCC या दोन संघाच्या दरम्यान. इनिंग ब्रेक्स मध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतो, श्री वॉरियर्स आणि त्यांना फाईट करणारी जिगरी क्रिकेट क्लब JCC या दोन्ही संघाच्या कर्णधाराने इनिंग ब्रेक्स 5 षटका संपल्याच्या आत आमच्या इथे रिपोर्टिंग करायचे. अंतिम बॉल यावेळी कट करायचा प्रयत्न आहे. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, एकच धाव मिळेल. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय, समाप्त होतोय. धावा धाव फलकावर 21, बिनबाद 21. थँक्यू डीजे. तर धाव संख्या झाली आहे बिनबाद 23. दोन षटका संपन्न झाले, धाव संख्या 23. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज ब्लॉकर टाकलेला हा चेंडू उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. एकच धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना आता 24 या आकड्यावर. चांगला चेंडू पहिला हाताळलाय आणि अजून एक चांगला चेंडू टाकलाय, नॅचरल लेग ब्रेक केलाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तुम्ही पाहू शकता पवन यांना. जो चेंडू त्यांना टाकायचा होता त्या चेंडू टाकण्यामध्ये यश तर मिळालंय. बघूया अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कशा प्रकारे चेंडू हाताळतात. पहिला चेंडू तेज तरात टाकला, त्यानंतर धीम्या गतीने दुसरा चेंडू हाताळलाय. पुढील चेंडू अजून एक तेज तरार चेंडू, पण यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू चालतोय का पाहायचंय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावेसाठी मच निडेड षटकार.
षटकाराने धावसंख्या पोचली 30 या आकड्यावर. आता कुठे बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न चालू आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. गडी एकही बाद झाले नाही, ही जमेची बाजू असेल. प्रथम फलंदाजी करत असताना दत्ता प्रसाद या टीमची साईसा 11 या नावाने खेळत असलेला हा संघ. टीमचे ऑनर्स तुम्ही पाहू शकतात ललित भिडे, त्यांचा चॉईस प्लेअर तुम्ही पाहू शकतात आयकॉन साहिल, आणि त्याचप्रमाणे पुष्कर शिवांश या संघाचे ऑनर्स तुम्ही पाहू शकतात किरणजी राळे, आणि त्याचनंतर त्यांचा जो आयकॉन आहे त्याने सिलेक्ट केलाय तो तुषार. चांगली संघ बांधणी तुम्ही बघितली आतापर्यंत. 7 संघ आता इथपर्यंत खेळत असताना ऑलरेडी रायझिंग स्टार, श्री एक्साय, नंतर अर्शिता, समर्थ वॉरियर्स, आणि आता हे 2 संघ पुष्कर आणि त्याचप्रमाणे दत्त प्रसाद हे संघ खेळत असताना यानंतरची लढत असणार आहे ते श्री वॉरियर्स वर्सेस जिगरी क्रिकेट क्लब. तर दोन्ही संघांना विनंती आहे 5 षटकं संपायच्या आत आमच्या इथे रिपोर्टिंग करा. यावेळी टॅप केलाय चेंडू पॉइंटच्या दिशेने, अप्पर कट खेळायचा होता, प्रयत्न फसलाय आणि फलंदाज होतोय तो बाद. धक्का क्रमांक पहिला टीम दत्तप्रसाद साईशा 11 टीमला. संघ पुष्कर शिवांश आणि ती वाट पाहून दिलेली आहे गोलंदाजाने आणि विकेट कॅरी करून दिलाय. पहिला ब्रेक थ्रो मिळून दिलाय गोलंदाज पवन यांनी, चांगली कामगिरी केली. आता जो फलंदाज आलाय तो संघाचा कॅप्टन आयकॉन प्लेअर आहे दत्तप्रसाद साईसा 11 या संघाचा आयकॉन प्लेअर तुम्ही पाहू शकतात. आल्या आल्याच मोठा फटका खेचलाय, दाखवून दिलंय की मला आयकॉन म्हणून का निवडलंय, आणि तो दाखवत असताना त्याच्या बॅट मधून आलेला पॉवरफुल पंचचा षटकार. षटक समाप्त. कार्यक्रम केलाय फलंदाजाने. आल्या आल्याच पहिल्याच चेंडूवर उडवलेला हा षटकार. धावसंख्या देखील तुम्ही पाहिले 37 म्हणजे 12.25च्या सरासरीने आतापर्यंत या धावा झालेल्या आहेत. चांगली कामगिरी. नवीन गोलंदाज सचिन तुम्ही पाहू शकतात. अजून एक खुल्या गटातील हा खेळाडू आणि विस्फोटक फलंदाज आहे मी तरी म्हणेन. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये नेहमीच माहीर असलेला हा खेळाडू सचिन आज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन आलंय. लो फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने उडून टाकलाय. चेंडू जातोय का सीमारेषा पार आणि गेलाय आर पार. 6 धावेसाठी आलाय षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 43 या आकड्यावर. खेळाडू हर्षद पाहू शकतात. अजून एक स्लॉट मधला चेंडू, तेज तरार चेंडू, आनंद कार्पेट, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी सुपर चौकार. चार क्षेत्ररक्षक हे तैनात करण्यात आलेले, कारण माहिती आहे जो फलंदाज आहे ना हर्षद, तो पोलार्ड या नावाने फेमस असलेला हा खेळाडू आहे. नेहमीच मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू, विस्फोटक फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू, फटका फसलाय, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावते चेंडूच्या खाली. झेल होईन का? झेल झाला ड्रॉप आणि धावा मिळतील त्या 2. संधी निर्माण केली होती गोलंदाज सचिन यांनी, झेल कॅरी करता आला नाही. जवळपास 15 ते 20 पावलं धावत आले चेंडू पकडण्यासाठी, कॅच घेण्यासाठी, पण कॅच होतोय तो ड्रॉप. धावा मिळतील 2.
2 धावसंख्या पुढे जात असताना 49 या सामन्यात जसं कर्णधाराने उल्लेख केला होता 70+ धावा आम्ही करू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे, तेज तरार चेंडू होता, वेगवान होता, पिकअप शॉट खेळामध्ये थोडेसे असफल राहिले आणि येतोय तो डॉट बॉल. कर्णधार साहिल यांनी आधीच सांगितलं होतं आम्ही 60 ते 70च्या आकड्यापर्यंत मजल मारू आणि तशापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी सुरू आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला थोडासा मागे ठेवला, चेंडूने उसळी घेतली नाही, चेंडू खाली राहिला आणि बॅक टू बॅकचे 2 चेंडू येतात येते निर्धाव. चांगला कमबॅक गोलंदाज सचिन यांचा. कॅच झाली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, पण जर तरला क्रिकेटमध्ये अंतर नसतं. शेवटचा बॉल आहे, 7 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळायचा प्रयत्न असेल दोन्ही बॅटर्सचा. चेंज ऑफ पेस, स्पिन टाकलाय चेंडू, येतोय तो डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू डॉट टाकत असताना पूर्णपणे शांत ठेवलंय बॅट्समन हर्षद उर्फ पोलार्ड यांना. 4 षटकांचा खेळ संपन्न. एकंदरीत धावसंख्या तुम्ही पाहू शकता, 2 गाड्यांच्या 1 गाड्याच्या मोबदल्यात 49. दुसरा आणि संघासाठी स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन आलाय तुषार. लेफ्ट हँड गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्यांनी, तुषार यांनी पाहू शकतो आपण 10 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा कर्णधाराने त्यांच्यावर विश्वास ठेवलाय, कारण माहिती आहे दोन्ही राईट हँड हाताचे फलंदाज आहे, त्यामुळे लेफ्ट आर्म स्पिनरचा वापर करण्यात आलाय. कर्णधाराची एक चांगली रणनीती आता पाहायला मिळेल, पण समोर तेवढाच विस्फोटक फलंदाज साहिल. पहिलाच वेगवान चेंडू टाकला, येतोय तो डॉट बॉल. अक्षरशः यष्टीरक्षकाच्या हाताला तो चेंडू लागलाय. एवढा वेग होता, प्रचंड वेग होता मी तरी म्हणेन, पण चांगला चेंडू कलेक्ट करायचा प्रयत्न केला. जर चेंडू सुटला असता तर निश्चितच लॉंग स्टॉपच्या माध्यमातून 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. डॉट बॉल. नाणेफेकीसाठी सज्ज राहा दोन्ही संघाचे कर्णधार श्री वॉरियर्स आणि त्यांना फाईट करेन तो जिगरी क्रिकेट क्लब JCC. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागलाय. फर्स्ट स्लिपच्या खेळाडूने चांगला फिल्डिंग केली आहे आणि तिथे मिळेल ती फक्त 1 धाव. 1 धावेने संघाचा अर्धशतक धावफलकावर पाहायला मिळतंय. 50 धावा कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या संघासाठी. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर विस्फोटक फलंदाज पोलार्ड. शॉर्ट पिच चेंडू कट करायचा प्रयत्न, बॅटचा टोला चेंडू लागला, यशरेखेने चुकी केली नाही. पंचांचा बोट आकाशात. फलंदाज होतोय फेल. गो टू डगआउट. निर्धाव टाकले, त्यामध्ये 1 गडी बाद आणि 1 सिंगल, म्हणजे धावा त्या धावफलकावर आतापर्यंत 50. स्विच हिटचा फटका प्रयत्नामध्ये यशस्वी ठरलेत आणि चेंडू गेलाय गली रिजनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार. एक मच निडेड संघर्षमय चौकार. सरळ केल्याने कुठल्या गोष्टी घडत नाही, कधी कधी उलटा करावा लागतं आणि तसाच एक उलटा फुलटा फटका लगावला आणि त्याच्यामध्ये आले ते 4 धावा. चेंडूची मागणी आहे, चेंडू देण्यात यावा आणि बॉल शिल्लक आहेत ते 2 बॉल देखील देण्यात यावा. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि चेंडूची मागणी केली आहे तर चेंडू देखील मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे.
तुम्ही पाहू शकतात धावफलकावर धावा 54, उलटा फुलटा फटका धावा मिळून दिल्या त्या 4. आणि स्विच हिटचा फटका तसाच असतो, लगा तो आबाद आहे नाही तो बरबाद आहे. पण यावेळी यश प्राप्त झालंय फलंदाज प्रशांत यांना. स्लॉट मधला चेंडू होता, पिकअप शॉट खेळायचा प्रयत्न आहे पण हुकलाय यावेळी. स्विंग अँड मिस येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर. अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा प्रयत्न आहे. पंचाचे दोन्ही आज समांतर. येतोय तो व्हाईट बॉल. थोडासा प्रेशर होता, दिशाहीन गोलंदाजी केली. धावफलकावर धावा 55 55. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले. आता गली रिझन मध्ये रिव्हर्स स्वीप साठी खेळाडू तैनात करण्यात आले. शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट कव्हर्स तुम्ही पाहू शकतात. उडवला तर आहे, बघूया किती धावा मिळतील. ऑन साइडच्या दिशेने हा चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अचूक फेकी, पण पंचांचा इशारा येतोय की नॉट आउट. अशा प्रकारे एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपन्न. धावा धाव फलकावर तुम्ही पाहू शकता त्या तब्बल 57. आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 58 धावा तुम्हाला. 5 रनची पेनल्टी आहे का कोणाला? बॅटिंग करणाऱ्या टीमला, पुष्कर शिवांश इलेव्हनला. तर 57 धावा झाल्यात, त्यामध्ये 5 धावांची पेनल्टी पुष्कर शिवांश संघाला लागते. त्या धावा आम्ही आत्ताच ऍड करतोय. धावा झाल्या त्या 62 आणि 30 चेंडू मध्ये 63 धाव्यांची गरज. ओके, पेनल्टी कशामुळे लागले ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू, पण तोपर्यंत सामना सुरू करा. आणि लगेच नाणेफेकी करतोय संदीप दाभेकर साहेबांच्या शुभ हस्ते. आम्ही लगेचच नाणेफेकी करतोय. चौथा सामना श्री वॉरियर्स वर्सेस जिगरी क्रिकेट क्लब JCC या दोन संघांच्या कर्णधारांच्या मार्फत आम्ही लगेचच नाणेफेकी करतोय. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आहे, आपल्या भेटीला आलेला आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार या. तुम्ही पाहू शकतात आजच्या दिवसातील हा चौथा सामना JCC वर्सेस श्री वॉरियर्स या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान फ्रेश सामना आहे. 5 षटकांचा सामना असेल, त्यामुळे आम्ही विनंती करतो लगेचच या. दोन्ही संघाचे कर्णधार आमचे संदीपजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल संपन्न करतोय. आणि स्पर्धेतील आयोजक देखील आहेत संदीपजी दाभेकर. आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकता संदीपजी दाभेकर यांना त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न झाले. नाणेफेकी जिंकले JCC जिगरी क्रिकेट क्लब. तर काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. जास्ती काही विचारत नाहीये. तुम्ही बघता ते धावा होतात ते नाही पण होतात ते, पण गोलंदाजाला खेळपट्टी जास्ती मदत करते. तर किती धावसंख्येपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40-45 पर्यंत प्रयत्न करू रोखायचा त्यांना. चालेल, बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. नाणेफेकी गमावली आहे. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाने सांगितले की कमी धावसंख्येपर्यंत रोखू, पण तुमचा काय प्रयत्न असेल? जास्ती धावा करायचा प्रयत्न असेल का? नक्कीच 55 ते 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. फक्त एकच विचारेन, जास्ती काय विचारणार नाही. स्पर्धा पहिल्यांदा खेळतात आहे का सीझन 3 आहे? तर किती वर्षाला ही स्पर्धा खेळतात? खेळतो, तिन्ही सीझन खेळतोय, पण याच टाइमला ॲज अ कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच चान्स मिळाला खेळण्याचा. त्याच्याबद्दल कमिटीचं खूप आभार, कारण की त्यांनी यावेळी 8च्या ऐवजी 12 टीम खेळण्याचा जो निर्णय घेतला त्याचा आम्ही खूप स्वागत करतो. आणि निश्चितच, कारण 12 टीम यासाठी केल्या कारण खेळाडू सुद्धा जास्ती झालेत. खेळाडूंना सुद्धा संधी मिळावी, वाव मिळावी, त्यासाठी संपूर्ण आयोजन कमिटीने जो प्रयत्न केलाय, तर तुम्हाला शुभेच्छा असतील. प्रथम फलंदाजी करायची आहे, तर शो द गुड गेम. आणि आपण बघूया सामन्याच्या ठिकाणी जिथे 5 धावांची पेनल्टी लागली पुष्कर शिवांश या संघाला. धावा झाल्या होत्या 57, त्यामध्ये ऍड केल्या 5 आणि 62 63 धाव्यांची गरज.
धावा करायच्या आहेत त्या 63 तुम्ही पाहू शकतात. सामन्याला सुरुवात करा. चला थोडा स्पीड अप करा. टीम तुम्ही पाहू शकतात दत्तप्रसाद साईशा त्याच्या कर्णधाराने नाणेफेकी गमावली. त्यानंतर त्यांनी लगेचच सांगितले की आम्ही 60 ते 70 धावेपर्यंत मजल मारू आणि त्याप्रमाणे त्यांनी मजल देखील मारली. 63 धावा आता चा पाठलाग करायचा आहे टीम पुष्कर शिवांश या संघाला. पण पुष्कर शिवांश संघाकडे देखील तेवढेच ताकदीचे फलंदाज आहे. नॉस्टा क्रिकेटला तुम्ही पाहू शकतात करण ज्याने आज ते ग्रामीण संघातून बऱ्याच वेळा चांगली कामगिरी केली. बरेचसे अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता तुषार ज्याने गोलंदाजी खूप चांगली केली. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आकाश. पहिल्याच खराब चेंडू पंच आमच्याकडे वळतात आहे. दोन्ही आज समांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाचा स्कोर कार्ड पुढे जात असताना अकाउंट ओपन होत असताना 1 या धावेवर. पहिला चेंडू स्क्वेअर मारा केलाय. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा तुषार. यावेळी कट केलाय. गली रिझर्व मध्ये चेंडू चाललाय. त्याला बीट करा. चेंडू आलोंदा कार्पेट. चांगला बॅकअप पाहायला मिळाला फाईल लेगच्या खेळाडूकडून. तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. जे कर्णधार म्हटला होता त्याप्रमाणे तर फलंदाजांनी कामगिरी केली आहे. साहिल यांनी आधीच म्हटलं होतं आम्ही 60 ते 70 धावांपर्यंत मजल मारू. तेवढ्या तर धावा त्यांनी केल्या. 63 धावा त्यांना करायच्या आहेत. ऑक्शन मध्ये प्लेयर सिलेक्ट केला नव्हता त्यामुळे या 5 धावा च्या पेनल्टीच्या स्वरूपात लागल्या त्या पुष्कर शिवांश या संघाला. अजून एक चांगला चेंडू. चेंडू खाली राहिलाय. चांगलं यस्टेशन पाहायला मिळालंय. आणि ज्या खेळाडूला जर्सी होणार नाहीये त्यांनी त्यांच्या पसंतीची जर्सी घातली तरी चालेल. ह्या आयोजन कमिटीकडून सांगण्यात आलंय कुठल्या खेळाडूला जर जर्सी झाली नसेल तर तो त्याच्या पर्सनल जर्सीवर खेळू शकतो. हा आयोजन कमिटीकडून घेण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढील चेंडू खोदून काढलाय. यावेळी फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी. पहिलाच चेंडू स्वेअर केला पण त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज आकाश. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 चेंडू खर्च केले त्यामध्ये 3 धावा खर्च केल्या. चौथा चेंडू आहे फॉलो थ्रो मध्ये डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता तोपर्यंत मिळते ती 1 धाव. 4 चेंडू 4 धावा. धाव फलकावर तुम्ही पाहू शकता चांगली गोलंदाजी. उपयुक्त गोलंदाजी मी तरी म्हणेन. खेळपट्टी पूर्णपणे आतापर्यंत गोलंदाजांना साथ देते. आणि आता स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकतात करण ज्याने ग्रामीण आजते संघाकडून खूप चांगली कामगिरी केली. अर्धशतक लगावलेला तोच खेळाडू आहे. आणि पहिला चेंडू स्लॉट मधला उचलून धरलाय. शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय. अलोंदा कार्पेट सीमारेषा पार येतोय. संघर्षमय पहिला चौकार. धाव फलकावर 8 तुम्ही पाहू शकतात. चौकाराच्या मदतीने करण यांनी आल्या आल्याच आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर सॉफ्ट हँडने खेळले. सन्मान दिलाय. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. चुकीच्या चेंडूवर प्रहार करायचा. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा. आणि करण यांनी देखील हेच केलंय. शेवटच्या चेंडूवर सन्मान दिला. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा धाव फलकावर बिनबाद 9 डीजे.
मॅच पहिला चेंडू टॅप केलाय, एक चांगला फटका अप्पर कटच्या माध्यमातून, चेंडू थांबणार नाहीये, गेला सीमापार 4 धावेसाठी. आणि तुम्ही आमच्या पंचांची शैली सुद्धा पाहू शकतात. जे डेव्हिड शेपर्ड पूर्वीच्या काळी इंटरनॅशनल मध्ये पंचांची भूमिका करायचे, तसेच आमचे सर्वांचे लाडके संदीपजी बाने सर त्याच पद्धतीने देत असताना एक आगळ्या वेगळ्या शैलीमधला चौकार. ठीक आहे, चेंज ऑफ पेस केला, लेग स्पिन टाकलाय, यावेळी एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, कारण स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतील, धोका पत्करतील, कारण त्यांना माहिती आहे सामन्याची सूत्र आता माझ्या हाती घ्यायची आहेत. त्यामुळे एक चांगला प्रयत्न राहिला करण यांचा. दोन्ही स्कोर कार्ड पुढे जात असताना तुम्ही पाहिलं की 15 या आकड्यावर फुल टॉस आहे आणि चेंडूला फेकून दिलंय. क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबिंग झालेत, कॅच घ्यायचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. पाहू शकतात 14 या धावसंख्येवर खेळते, 4 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत. स्विच हिटचा फटका आणि प्रयत्न यशस्वी सुद्धा झाले, चेंडू पाठवून दिलाय, पुन्हा एकदा त्याच दिशेला येतोय, बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. करण यांनी विस्फोटक फलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडू खेळले, 5 चेंडू मध्ये 4 चौकार, 1 दुहेरी, वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळतोय. शॉर्ट पिच चेंडू उडवलाय, यावेळी कॅचची संधी पण आवाक्याच्या बाहेर होता क्षेत्ररक्षकाच्या, त्यामुळे क्षेत्ररक्षक थांबले. 2 धावा देणे पसंत केले. तर जयजी साहेब यांचं सुद्धा इथे आगमन होते, तर त्यांना विनंती आमच्या आयोजन कमिटीकडून लवकरात लवकर आमच्या VIP डाईस मध्ये या स्थानापन्न व्हा. आयोजन कमिटीकडून तुम्हाला महत्त्वपूर्ण सूचना आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. जयजी साहेब जिथे असाल तिथे या. यावेळी चांगला चेंडू, मी तरी म्हणेन पहिला चेंडू डॉट काढलाय करणने, पण काय कामगिरी केली करणने आतापर्यंत. करण यांनी चेंडू खेळले ते तुम्ही पाहू शकतात. 6 ते 7 चेंडू खेळले, त्यामध्ये 20-21 धावसंख्या, आणि धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावफलकावर धावसंख्या आहे ती 25. येणारे अजूनही 18 चेंडू शेष आहेत. चांगली कामगिरी या षटकात तुम्ही पाहिलं. 16 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रथमेश यांनी. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आकाशने, आणि तेच पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास ठेवला त्याच्यावर वैयक्तिक तिसरं षटक देण्यासाठी. तर जयजी साहेब कुठे असाल तर या आमच्या VIP डाईस मध्ये या, स्थानापन्न व्हा. आयोजन कमिटीकडून तुमचं सहर्ष स्वागत, वेलकम असेल. क्षेत्ररक्षण थोडं फास्ट खेळा, थोडा स्पीडअप करा. टाइम सेट आहे, आतापर्यंत 11 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे तुम्ही थोडंसं फास्ट केलं. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला अजूनही 2 षटकं टाकायचे आहेत, हा विचार करा. 11 मिनिटं झालेली आहेत, थोडं फास्ट खेळा. पंच दर्शवतात की जी खेळपट्टी आहे, पॉपिंग क्रीज आहे, त्याच्या बाहेरून तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, हे देखील लक्षात असू द्या. चांगले पंच, योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत आतापर्यंत त्यांनी पोहोचवलेत आणि योग्य मार्गदर्शन देखील करतात. तर बॅटकटच्या माध्यमातून आलेली 1 धाव, आणि पंचांचं काम असतं की मार्गदर्शन देखील करणं, आणि खेळाडूला त्यांनी मार्गदर्शन देखील केलंय. जी खेळपट्टी असते, त्याची पॉपिंग क्रीज असते, त्या क्रीजच्या बाहेरूनच तुम्ही क्षेत्ररक्षण करू शकतात.
हे दाखवत असताना आमचे संदीपजी भाने सर एक चांगला डिसिजन, एक चांगला मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आता आम्हाला पाहायला मिळालंय. याच दरम्यानचे ते एक धाव. तुषार यांना माहिती आहे करण विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करतोय, तर करण यांच्याकडे स्ट्राईक रोटेट करणं तेवढंच गरजेचं आहे. यावेळी खराब चेंडू येतोय, तो वाईट बॉल, स्क्वेअर मारा. धाव फलकावर 27. करण यांनी जी बॅटिंग केली आहे ना, पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलाय गोलंदाजावर. अक्षय देखील त्या प्रेशरमध्ये स्क्वेअर मारा केलाय, दिशाहीन गोलंदाजी केली आहे. पुढील चेंडूसाठी सज्ज करण. समोरच्या दिशेने आलोंदा कार्पेट जमिनीला चेंडू खेचून काढलाय, फ्लंबिंग झाले, त्याचा फायदा उचलतील, निश्चितच उचलतील. 2 धावा कंप्लीट केल्याय. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न असेल, हाणामारी आता करावी लागेल आणि त्या पद्धतीने आता तरी बॅटिंग सुरू आहे करण यांची. आतापर्यंत खूपच चांगली कामगिरी करण यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. स्लॉट मधला चेंडू पिकअप शॉट खेळलाय, लॉंग चेस आहे फिल्डर साठी. 1 धाव कंप्लीट आणि सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट. चांगली फटकेबाजी आहे, मोठे फटके मारतात आहे, थोडा कनेक्शन प्रॉपर होत नाही, पण जेव्हा कनेक्शन प्रॉपर होईल ना तेव्हा मी तरी म्हणे 6 किंवा 4 धावा येतील. पट्ट्यात आला तर कार्यक्रम थेट, असा रवैया असतो नेहमीच करण यांचा. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना बरीचशी अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे आणि त्याच दिशेने आता वाटचाल करत असताना करण चांगली बॅटिंग आतापर्यंत तरी राहिली आहे. अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय, ऑन साइडच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय, दुसऱ्यांदा फ्लंबिंग होता ते खेळाडू आणि त्याचा फायदा मिळतोय. करण यांच्या बॅट मधून येतोय अजून एक उपयुक्त चौकार. पस्तीस आणि त्यामध्ये वैयक्तिक 29 धावेवर खेळतोय फलंदाज करण. धाव फलकावर 35 आणि चेंडू शिल्लक आहे या षटकातील 2. पुढील चेंडूसाठी सज्ज. तुम्ही बघू शकता आता करण यांच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, स्वतः कर्णधार साहिल ऑन दी स्टंप फेकी करायचा प्रयत्न आहे. करण यांना धावबाद करण्याची संधी होती, तोपर्यंत मिळते ते 2 धाव आणि पाण्याची देखील मागणी केली. हा चेंडू झाल्यानंतर लगेच आम्ही ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये पाठवू. धाव फलकावर 37. चांगली सुरुवात, वैयक्तिक 31 धावेंवर खेळतोय करण. 12 चेंडू 31 धावेंवर खेळतोय. बघूया या स्पर्धेतील अर्धशतक पाहायला मिळेल का. फुलटॉस चेंडू जमिनीलगत मारलेला हा चेंडू, डाऊन डी विकेट. 1 धाव कंप्लीट, स्ट्राईक स्वतःजवळ ठेवतील. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 38. 1 विकेटच्या नो लॉस मध्ये आणि ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जाऊन द्या. तोपर्यंत ऐकू आपण एक सुमधुर संगीत. तोपर्यंत ऐकू शॉर्ट अँड स्वीट मीटिंग. 38 धाव फलकावर बिनबाद 38.
करण खेळतोय वैयक्तिक 32 या धाव्यांवर. चांगली बॅटिंग करण यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिली आहेत. 12 चेंडू 25 ची गरज, 12.50च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू पूलचा पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. गोल मिल्टन संघर्षमयच्या 4 धावा, सुपर चौका. बॉलर्स नेम काय? बॉलर्स नेम प्रशांत गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. प्रशांतचं स्वागत केलंय चौकाराने. फलंदाज करण याने यावेळी फटका फसलाय. बॅटच्या टोला चेंडू लागलाय आणि ज्या विकेटच्या शोधात होता संघ तुम्ही पाहू शकतात दत्तप्रसाद साईशे 11 आणि त्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलंय. गोलंदाज प्रशांत यांनी फलंदाज होतोय बाद, पण हरकत नाहीये. चांगली कामगिरी केली करण. जी कामगिरी करायची होती वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 36 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग करणारा करण, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे करणसाठी. काय फलंदाजी केले, पूर्णपणे हवी ठरलाय गोलंदाजांवर आणि याच दरम्यान विकेट क्रमांक पहिला होतोय बाद. विस्फोटक फलंदाज, अजून एक विस्फोटक फलंदाज. लॉग ओव्हरच्या षटकामध्ये नेहमीच हाडामारी करणारा फलंदाज. आल्या आल्या शॉर्ट पिच चेंडू टेक ऑफ केलाय. चेंडूने बघूया झेलची संधी होते का, आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने खूप सुरेख झेल पकडलाय. आल्या पावली माघारी परतकावं लागलं फलंदाज सचिन यांना. गोल्डन डकचा शिकारी ठरलाय. बॅटर्स सचिन गो टू डगआउट. साकड्यावर लगातारचा दुसरा विकेट. जिथे करण बाद झाला ना लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर, लगेच सचिन सुद्धा बाद झाले. कारण एक फलंदाज असतो, जेव्हा तो फलंदाज बाद होतो त्यानंतर लाईनअप आपले जो बॅटिंग लाईनअप असतो तो ढासाळतो आणि त्याच पद्धतीने लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज प्रशांत यांनी. ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबाट्यावर आहे. बघूया स्पर्धेमधील अजूनही मेडन षटक आम्ही पाहिलंय, पण हॅट्रिक अजूनही पाहिली नाहीये, तर ती हॅट्रिक पाहायला मिळते का गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता. आता आल्या आल्याच मोठा फटका उडवला. मिस्टॅम स्ट्रोक आहे. हॅट्रिकची संधी झेल होईन का? झेल पर्यंत पोहोचले, पण चेंडू हाताला ब्रश होत जात असताना मिल्टन त्या 2 धावा. सुदेश ज्याने गोलंदाजी देखील चांगली केली होती, पण म्हणता येणार नाही 13 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच बॅटर आता मैदानामध्ये. तुषार अजूनही खेळपट्टीवर उभा आहे. मोठे फटके तुषारच्या बॅटमधून आलेले नाहीयेत. 3 चेंडू, त्यानंतर या दुहेरी धावा. शॉर्ट पिच चेंडू, वेगवान चेंडू होता प्रशांत यांचा. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव येईल. पंच आमचे इशारा करतात ते आमच्यापर्यंत, आणि धावा झाल्या धाव फलकावर आतापर्यंत 45. पूर्णपणे कमबॅक केलंय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर 2 विकेट कॅरी केले, त्यानंतर आलेली दुहेरी धाव आणि नंतरच्या चेंडूवर आलेली ती लेग बाई. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या षटकातील. शेवटचा बॉल या षटकातील. मोठा फटका समोरच्या दिशेने घेतलाय, पण फटक्यामध्ये दम नाहीये. चेंडू बऱ्याच वेळ हवेत आहे, उंची होता, झेल सुद्धा ड्रॉप झालाय. या दरम्यान मिल्टन त्या 2 धावा. 2 ने 4 षटका संपन्न झाले. धावा धाव फलकावर 47 तुम्ही पाहू शकतात. आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तुम्ही पाहू शकतात
16 धाव्यांची गरज. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. करण बाद झाला ना, तिथून कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळाली, कमबॅक मिळाला पुन्हा एकदा. कारण करण नंतर लागोपाठ सचिन सुद्धा बाद झाले, ज्या सचिनकडून अपेक्षा होत्या षटकार चौकाराच्या. आल्या आल्या पावली माघारी परतला, जसा गेला तसा आला. आणि आता धावा करायच्या आहेत ते 6 बॉल 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू 16 धावा. कंपल्सरी धावा तुम्हाला करायचा आहे, स्पर्धेचा नियम आहे. नियमाचं पालन करा. अभिनव प्रीमियर लीग 2026 पर्व 3रं आणि यातच काय सर्व. सहा चेंडू 16 धावा. चला सामना स्पीडअप करा, जास्त क्षेत्ररक्षण नका लावू, कोणीतरी एकानेच लिडिंग करा. आमचे पंच देखील तुम्हाला वारंवार इशारा करतात आहे. सहा चेंडू 16ची गरज आहे. यावेळी फटका फसलाय, कॅचची संधी होती, कॅच देखील ड्रॉप झालाय. चेंडू चाललाय आलोन द कार्पेट, थांबणार नाहीये आणि मिळालाय तो नशिबाचा चौकार. जिथे कॅच होती तिथे कॅच तर पकडली नाही, उलट धावा गेल्या त्या 4. ते म्हणतात ना, देव देतं त्याला काय करीन, आणि तसंच काहीतरी होत असताना इथे मिळालेला हा नशिबाचा चौकार लॉंग स्टॉपच्या माध्यमातून. तर गोलंदाजच्या मार्कवर रुशाल. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेचून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गॅदर करता आला नाही चेंडू, त्याचा फायदा उचललाय. 2. आता 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. जे सीझन 2 मधला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरलेला हा गोलंदाज रुशाल, तुम्ही पाहू शकतात. रुशालला कामगिरी चांगली आहे, पण आता 4 चेंडू 10 धावा तुम्हाला डिपेंड करायचे आहेत, थांबवायचे आहेत. चांगला चेंडू हाताळलाय, चेंडू खाली ठेवलाय, खाली बसवलाय. आता 3 चेंडू 10 धावा, कंपल्सरी 10 धावा करायचे आहेत. मी एकच म्हणेन, जिथे करण बाद झाले ना तिथून सामना पूर्णपणे कमबॅक केलाय दत्तप्रसाद साईशा 11 या संघाने. जीसीसी चांगली गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. श्री वॉरियर्स आणि जीसीसी यानंतरची लढत असेल पुढची. पुढील चेंडूसाठी सज्ज. यावेळी लिडिंग एज, कॅच तर घेणार नाहीये, चेंडू अडवण्याचा प्रयत्न असेल पण चुकी केली यावेळी, पण कुठलाही प्रतिकार नाही फलंदाजाचा. अक्षरशः शरणागती पत्कारली आहे. एक चेंडू 9 धाव्यांची गरज. एक चेंडू 9 धाव्यांची गरज. करण सुरुवातीपासून खेळले, पहिला चेंडू खेळले, आता मॅचचा शेवटचा चेंडू देखील करणच खेळतात आहे. नशीब लागतं अशा गोष्टी होण्यासाठी सुद्धा. येतोय डॉट बॉल, जिंकलाय संघ. तुम्ही पाहू शकता दत्तप्रसाद साईसा 11, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही पाहू शकता टीम ऑनर्स ललित भिडे आणि त्याचप्रमाणे आयकॉन कॅप्टन साहिल यांचं हार्ड लक. पुष्कर शिवांश, ज्या पेनल्टीच्या 5 धावा लागल्या ना त्या कुठेतरी मॅटर केल्या. त्या पेनल्टीच्या 5 धावाने, त्या 5 धावा निश्चितच लागल्या नसत्या तर संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसला असता. पण करण यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, पूर्णपणे डॉमिनेट करणारी फलंदाजी केली, अपयशी ठरले, शेवटच्या क्षणी बाद झाले. तिथून एकही फलंदाजाला मोठी कामगिरी करता आली नाही आणि संघ पराभवाच्या छायेत गेला. तो पुष्कर शिवांश हा संघ. तर वळतोय आम्ही पुढच्या मॅचसाठी. नाणेफेकी जिंकली ती श्री वॉरियर्स संघाने, जेसीसी संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर त्वरित क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हा. जेसीसी जिगरी क्रिकेट क्लब